अहो छाया, म्हटलं काल बिचारे ते दिनकर भाऊ आले होते. आई, कोण दिनकर भाऊ? मी नाही ओळखत. हा, तू नाही ओळखत आहे की दिनकर काकाले? आहेत नातेवाईक ते आपल्या दुरून दुरून नात्यात आहेत. तू नाही ओळखत म्हणजे ते येत नाहीत ना बरेच दिवसाचे, समजा पहिले जाणं येणं होतं त्याचं. बायदुऱ्याचे आहेत ना ते. हो काय आई? असं का? मी नाही ओळखत. मम्मी, दिनकर काका आले तर मला सांगितलं का बरं नाही? हो ना, बोलली असती ना मी पण. खूप दिवसाचं पाहिलं नाही मी त्यांना. आता कसे दिसतात दिनकर काका? आता खूप मोठे दिसत असतील नाही का? मोठे म्हणजे मग आता समजा म्हातारे झाले ना, आता आमच्या वयचे आहेत ना. हो तेच ना. कसे काय आले होते? काय म्हणत होते? अव आले होते दर्शनाला गजानन बाबाच्या. आणि त्याच्या भावाची पोरगी बी आहे लग्नाची. अव छाया, त्या भावासाठी म्हटलं बिचारे मी, गजूसाठी आपल्या गजाननसाठी त्याच्या भावाची पोरगी आहे म्हणे. त्यानंच गोष्ट काढली म्हणे. बाई म्हणे दर्शनाला आलो म्हणे, माझ्या भावाच्या पोरीचं लग्न करावं लागतं तर एखादा पोरगा सांगा. मग मी म्हटलं बाबा माझ्या सुनीचा भाऊच आहे. हो काय आई? हा, माझ्या भावासाठी संबंध. हो काय लग्न करावं लागतं ना आता त्याचं. करून टाकू ना असले चांगला संबंध. तर पोरगी चांगली असली समजा, तर समजा आता नांदणारी समजा निभवणारी, तर मग चालते ना. काय म्हणत मग ते काका? हो म्हणत काय? अहो आता त्याची जराशी अट आहे. अट कोणती? अहो आता पाय, पोरीस तर भेटत नाहीत, पण आता त्याचं एवढं म्हणणं आहे, त्या मनानं हे लय बरे आहेत. की म्हणायचं म्हणणं होतं बाई थोडीफार शेती पाहिजे, नोकरीचा धंदा पाहिजे, आणि स्वतःचं घर राहायला पाहिजे बांधेल चांगलं पक्क. म्हणजे कसं आता मातीचं घर असलं तर समजा आजकाल लेकरा पोरीला सारता येत नाही ना. मग तर पक्क बांधायला पाहिजे म्हणे बाई घर. आणि मग त्याला म्हटलं बा घर काही नाही आहे म्हटलं, माझ्या सुनीच्या आईचं बांधेल. परिस्थिती आहे त्याची नाजूक, पण म्हटलं नोकरी लागली पोराली शाळेवर तर परमनंट आहे म्हटलं. तिथं 22,000 रुपये त्याला महिना आहे. पण मग ते म्हणत बाई घर कच्चं आहे. तर मग मी म्हटलं बा मी घराचा विषय काढीन की त्याला म्हणे की बा घर बांधता का तुम्ही. मग म्हणत बाई घराचं तेवढं बोलून घ्या, मग मी भावाला विचारून सांगतो. मग ते बाबाले तू घराचं तसं विचार, कसं घर बांधावंच लागते बाई. हां, कारण की लग्न म्हटलं घर बांधावंच लागते असं आहे ना. तसं तर त्या सासऱ्याने एक फोन लावला असेल त्या बाबाले, तसं तूही म्हणजो. स्वतःच्या पोरीचं म्हणजे अलग राहते नाही तर काय. आता मातीच्या घरामध्ये कोण राहते? खूपच तुझ्या मम्मीचं घर जुनं आहे बाई. आणि हे पाय, मला तर वाटतं जागा विकूनच टाका तुम्ही. तिथं भूत पण दिसलं आता मला. जागाच चांगली नाही आहे ती ताई. आता जागा चांगली असते म्हणजे तुम्हाला दिसलं म्हणा, पण ती जागा आता आम्ही लहानचं मोठं झालो ना, तर बरोबर जागा आहे, चांगली जागा आहे. फक्त बांधायला लागते ते. आता असं आहे, एवढी मोठी जागा बांधणं काही सोपी नाही आहे. पण सुद्धा थोडंफारही बांधलं कधी तर त्यांच्याकडे पैसे नाहीत ना. मी तुमच्या आधी म्हटलं होतं घराचं माझ्या भावाले, तर तो काय म्हणे की आताच तर बरमान झाला ना तो, तर त्याला 1 वर्षापर्यंत लोन नाही भेटत. ती समजा 6 महिन्यापर्यंत भेटतच नाही त्याला लोन. नंतर समोर मग लोन काढून बांधू म्हणे घर. असं आहे ना. ते थांबतील नाहीत ना मग. आता त्यांनी तर लग्न करायचं आहे पोरीचं समजा. जाऊ द्या मग आता, नाही दुसरी भेटीन मग कोणती. पाय व पोरगी चांगली होती व. हां, अशा पोरी भेटत नाहीत बिचारी. हो ना, पण आता काय करता मग सांगा. आता त्यांची सोय नाही ना सध्या घर बांधायची, नाही तर मग त्यांना बांधली असतं. काय झालं? कोणाचं घर आहे? कोणाची सोय नाही? अरे विठ्ठल, ते दिनकर काका आले होते ना रे काल. जसं इकडे आले होते गजानन महाराजचे दर्शन आले शेगावले आपल्या, तर मग जसं आले होते घरी बाबांना आणलं होतं त्या. तर मग त्याच्या भावाच्या पोरीचं लग्न करायला लागते. मग म्हणत ते एखादा पोरगा सांगा बाई. मग मी म्हटलं तसं छायाचा भाऊच आहे, मसरीचा भाऊ आहे म्हटलं बा. पण ते मग घर बांधायला पाहिजे. तिला म्हटलं मग ते म्हणते त्याची सोय नाही म्हणते बांधायची. आता पाय रे बा, ते वावराचं म्हणत माझ्या भाऊ वावर काही नाही आहे, पण पोरगा चांगला आहे. मग बाई घर तरी पाहिजे म्हटलं. नोकरी आहे म्हटलं बा. मग पण तरी घर बांधायला लावा म्हणत बाई. मी इले म्हटलं ते म्हणते त्याची सोय नाही, आताच लागला म्हणते तो, त्याला लोन नाही भेटत. असं आहे. मग आता जाऊ दे. मग आता काय करतात आपण, जवळच कशी करतो कोण नाही, दुसऱ्या पोरीला द्या म्हणून नाही की नाही. घराचा विषय आहे काय? नाही पण घर तर बांधाच लागेल ना, कारण की कसं लग्न करावं लागतं छाया, तर घर तर बांधाच लागेल त्याला. कोणती पोरगी हे नाही दुसरी पोरगी, पण कसं घर पाहिजेच. 2 रूमचं काय होईना, पण घर पाहिजे. 2-3 रूम समजा आपल्या साधारण. हो, पण त्यांच्याकडे नाही आहे ना सध्या. मला काय वाटते आई, मी ते समोर म्हणून राहिलो, मला वाटते की थोडीशी मदत मला वाटते आपणच करावं तिला. कसं घर बांधण्यात म्हणजे कसं त्यांचं घरी होऊन जाते. मग नंतर एक परत देतील आपले लोन काढून पैसे. हा, तुला काय वाटते आई? चालते, कर मदत. का लोक थोडी ऐकते, ते सासरेच आहेत. नाही हो, आई बाबा नाहीच म्हणतील. कशाला राहू द्या, ते करतील त्यांचं, राहू द्या. तू कशी बोलून राहिली छाया? ते का दुसरे आहेत काय? हा, पण आपण त्यांचे पैसे वापस घेणारच आहोत. सध्या माझं म्हणणं आहे
सध्या आपण त्यांना मदत केली पाहिजे, त्यांना सध्या आवश्यकता आहे. माझं म्हणणं आहे, पण कशाला, म्हणजे कसं संबंध खराब नको करू. हा मिठू, पैशाने संबंध खराब होत असते, काही गरज नाही. ते कसं आता देशील तू, आता गोड गोड राहायचा, नंतर मग वाईटपणा होती बरं. द्यायच्या वेळेस घेताना लोक चांगले ना घेतात, देताना देत नाहीत बरं. ताई, माझ्या आई बाबा घेतच नाहीत. पहिली गोष्ट म्हणजे फक्त यांनी म्हटलं, अगं बाई सगळे घेत असतात, आणि म्हटलं काय, म्हटलं तर घेणारच आहे. जवळ स्वतः उद्र म्हणून राहिलं तर काऊन नाही घेणार सासरे, बरोबर आहे की नाही? माझं म्हणणं, कशाला एवढी करायला लागते, तुमच्याजवळच कोणती एवढी आहे? तसं नाही व, आपल्या घरदार काय बांधेल नाही काय, हा आपलं म्हणून करा मदत. मी तर फक्त तुम्हाला सजेशन सांगितलं, म्हणजे आखरी तुमचा निर्णय आहे, तुम्हाला नेमकं करायचं काय येतं. काय रे गजानन, पाहुण्याचा फोन आला होता का तुले? पाहुण्याच्या बाबाचा आला होता वाटते, काय म्हणत? पोचले ना बरोबर, तर पोचले काल, मग आज कसा काय फोन आला? आई, ते बाबाला झाला होता फोन तेचा, तर बाबाचा फोन लागत नव्हता, तर माझ्यावर लावला. हो ना, पण काय रे फोन ते बाबाला मी विचारलं तर घाई घाई चालले गेले, सांगितलंही नाही मला. काय म्हणत रे? आई, ते संबंध आला मले, तर ते सांगत होते जसं की बाबा जसं द्यायचे रावसाहेबले, छाती सासरी म्हणत होते की जसं पोरगी आहे म्हणे तुमच्या पोरासाठी बाबाले म्हणत. असं काय संबंध आहे म्हणत? मग पाहुणे कुठे आणून राहिले? काही तयारी नाही भारी. ते बाबा चालले गेले, बाबा मग घरी आवरेल नाही रे, सामान नाही काही, म्हणजे कधी येऊन राहिले. हे बाय छाया बाईले मला तू ये जुगना संग, मला सुचते का एकटी रे बाबा. हो खरे आई, मला एवढं काही माहित नाही, आताच निघून राहिले पाहुणे. त्याची काही ओट आहे वाटते, काही घराची गिराची. कसं आपलं घर नाही ना. हो, आपलं घर नाही मग नाही म्हणतात का रे? आई, मला काहीच माहित नाही. बाबासोबत बोलणं झालं, बाबा आले की विचारतो ना तू काय म्हणत. तर मला उशीर होऊन राहिला नाही शाळेत जायला. जाऊ मग मी. जाय बापा, दोघे बापले का चालले जाता तुम्ही? आज दुपारी आता मी एकटीच असतो. बरं, ते बाबा आले की मग मी विचारते येईल. घर पाहिजे पोरीले आजकालच्या. आता कोणी अशा घरात संबंध करते काय? आता आपली जरी पोरगी असली आपण अशा घरात देतो काय? कोणी कशाला कोणाची पोरगी आपल्या घरात देईन? पाय बाई, घराच्या हुकते काय व मागजूचा संबंध? काय बापा देवा, आता घर कधी बांधून कधी लग्न करू? दीदी पाहिलं, हा शाळेचं काम होतं, लग्न तर कसं पटकन विठू दादानं लगे म्हटलं घर बांधून देतो म्हणून. घर बांधून देतो म्हणे दीदी, तो घर सोपं नाहीये घर. हो ना, अगं घराला किती पैसे लागतात म्हणतात ना, घर बांधून लग्न करून. सांग, आणि मागं मी म्हणजे 50,000 रुपये मागितले होते तर मला दिले नव्हते म्हटले यांनी. अडचण आहे म्हणे आमची. आता घरासाठी पैसे कुठून आले याला? किती छत्र्या बोळ्याचा आहे हा. आणि छाया वहिनी ते बयाच लगे मान हलवते. नाही राहू द्या ना, माझे आई बाबा घेत नाही. सगळं अंदरून भावाला शिकवलं आपल्या, तिच्याकडून करून घेतलं. आता तिच्या माहेर गेलीच्या मागच गेला हाई. पाहिलं नाही का, नुसतं बायकोकडून नाही, आणि आपली आई पण बाबा पण सगळं माहित आहे मला श्वेता. मग काय करतो सांग? काही करू शकत नाही ना आपण. आपणच वाईट दिसतो. मग ते गरीब बनून यांना थोडं थोडं पूर्ण खातात. तर मुंगे कशा गुळायला लागतात माकोडे, तसे हे यांना लागले. आता काय करतो सांग? आता माहित नाही का मागा बोलतो आपण तर वाईट झालं होतं. आता नुसतं पाहिल्याशिवाय आपल्याला काही पर्यायच नाहीये. जाऊ दे, त्यांना जे करायचं ते करू दे. आपच त्यांचे भांडण होतात काय ना. तू हे पाय, पैसा भांडण करतेच समजलं का? आता मोठं त्यांना चांगलं वाटून राहिलं. समोर चालून का कसे भांडणं होतात त्यांचे तर. हो ते तर आहेच, होणारच आहे ना. पण आता पाय ना, आता मला वाटते हे हरीचा पक्का होते वाटते. मलाही वाटते आपला आई बाबाचा सपोर्ट आहे त्याच्यात. आपला आई बाबा असले मला तर का बरं नाही होणार? मला तर वाटते आताच होऊन नाही लग्नही. आपण आहेच आता, आपल्याला दिसते आता काय काय होते ना काय काय नाही. तर आपण त्यात विजन टाकूच ना वेळोवेळी. मग नाही तर काय, किती पैसे देते काय ते आपल्याला माहित तर पाहिजे. मग आपल्याला म्हणाला मोकळं मग आपण मागून मग पैसे आपण का सोडणार आहे का मग याला? हो तेच ना. जाऊ दे, काही बोलू नको. आता हिच्या भावाच्या लग्नात हे काय काय ताल करते, किती खर्च करते, किती उड्या मारते, आणि किती घराला पैसा लावते, सगळा हिशोब ठेवणारच आहे आपण आता. मग सांगू हिला सगळं झाल्यावर. हिला काय वाटून राहिलं, एवढा भावाच्या पुढे पुढे करते. भाऊ पण आता ताई 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 म्हणून गरीब बनून खाऊन राहिला बहिणीला.
आता बायको आली नाही म्हणून थांब म्हणा अजून. आमचे पण भाऊ चांगले होते तो पण तुम्ही होत्या म्हणा. मग बायको आली की मग बदलतात सगळे. मग सांगायचं म्हणा भाऊजी आले कशी रंग बदलतं. तू एवढा पैसा दिला ना म्हणा ते भाऊजी देऊ पण देत नाही वापस. खर्चच वाढला आमचा, लेकरूच झालं. मग काय पैसेच नाही, आई बाबा बिमार राहतात. मग हा करीन चिडचिड, पैसे नाही भेटले की मग पाहिजे यायची भांडणं. मग मजाच आहे. मग सोपी थोडी ना, पैसा आहे तो वाईट करतेच माणसाला.